मर्चंट बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. दी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी वैजापूर येथील कृष्णा लॉनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बँकेचे भाग भांडवलदार व ग्राहक यांच्या अतूट विश्वासामुळे बँकेकडे सुमारे 540 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. तसेच 190 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करून आतापर्यंत 140 पेक्षा जास्त गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कर्जदार व सभासदांसाठी अपघात विमा योजना लागू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळासाहेब बन्सीलाल संचेती यांनी दिली. या सभेत चेअरमन यांनी 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. प्रास्ताविक बँकेचे CEO अशोक कोठारी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे, ॲडव्होकेट प्रमोद जगताप, विशाल संचेती, प्रीतम मुथा, विनय सुराणा, सुरेश तांबे, विजय वेद, विजय दायमा, सावंतसिंग राजपूत, महेंद्र गुंदेचा, विनोद गायकवाड, मनोज छाजेड, सौरव संचेती, प्रशांत त्रिभुवन, प्रकाश पिरथानी, अंकित मालपानी, शालिनी सोमानी, वैशाली साखरे, शिवलिंग साखरे, मुख्य उपकार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी विलास कोरडेसह अनेक सदस्य उपस्थित होते. डॉक्टर बबन मोहन यांचे मोहन हॉस्पिटल व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, हाडांचे आजार व उपचार, त्वचेचे आजार व उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, ECG, डिजिटल एक्स-रे. मोहन हॉस्पिटलतर्फे वैजापूर टीव्हीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर अमोल कंतागटले, विघ्नहर्ता हॉस्पिटल मधून बोलतोय आणि करण भाऊ राजपूत हे मागच्या 6 वर्षापासून वैजापूर टीव्हीसाठी काम करतात व उत्तम काम करतात व ते आता 7व्या वर्षी त्यांच्या वैजापूर टीव्हीचं 7व्या वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्त त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तो यापुढेही आता जसं कार्य चालू आहे त्यांचं त्याच्यापेक्षा उत्तम चालेल व तसंच ते आपल्या समाज कार्यासाठी आपल्याला योगदान देतील असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद.